महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या औषध परीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली। आरोपींनी ऋतुजा पाटील हिला परीक्षेत 10 प्रश्न जाणीवपूर्वक चुकीचे सोडवण्यास सांगितल्याचं तपासात समोर आलंय। सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं दिल्यास संशय येऊ शकतो, त्यामुळे 10 प्रश्न चुकीचे सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। आरोपींनी तयार केलेल्या 294 प्रश्नांपैकी तब्बल 77 प्रश्न परीक्षेमध्ये हुबेहूब आले आणि त्यांचे मार्क्सही तंतोतंत जुळल्याचं समोर आले आहे। तसंच समोर आलेल्या चार्ट्समध्येही 10 प्रश्न चुकीचे सोडवण्याच्या स्पष्ट सूचना असल्याची माहिती। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे सविस्तर तपशील देतात। नंदकिशोर, नक्कीच खरं तर औषध परीक्षक पेपर फुटी प्रकरणात वेगवेगळे जे खुलासे आहेत ते विक्रांत सातत्यानं होताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यातले चार्ट सुद्धा जे आहे ते काल आलेले होते। चार्ट्स मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा जो उल्लेख होता तो ऋतुजानं जो गौरव होते म्हणजे तिचा बॉयफ्रेंड होता तिला सांगताना खरं तर केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही। अगदी त्याचप्रमाणे खरं तर 10 प्रश्न जे आहे ते चुकीचं सोडवल्याचं जे आहे ते समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आयोगाच्या ज्यांनी ते पेपर दिलेले होते त्यांनी सुद्धा बोललेलं होतं की सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तर दिल्यास संशय येऊ शकतो, म्हणून 10 प्रश्न चुकीचे सोडव अशा पद्धतीचं खरं तर सांगण्यात आलेलं होतं आणि ते तपासात जे आहे ते पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळते। 77 प्रश्न होते आणि 77 प्रश्नांचे अगदी तंतोतंत जे मार्क आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर चार्ट्स मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा उल्लेख जो आहे तो विक्रांत केलेला होता। चार्ट्स मध्ये सुद्धा 10 प्रश्न चुकीचे सोडवल्याचं जे आहे ते ऋतुजानं सांगितलेलं होतं आणि त्याच पद्धतीने खरं तर ह्या तपासात जे आहे ते पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या पेपर फुटी प्रकरणात हे धक्कादायक बाब जे आहे ते पुन्हा एकदा समोर आलेले आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये आरोपींनी ऋतुजा पाटीलला 10 प्रश्न चुकीचे सोडवायला सांगितले होते आणि त्याच पद्धतीचा तपास जो आहे तो पुढे होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।